ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीय नमः श्री गुरु अभ्ये नमः श्री रामचंद्राय नमः तो म्हणे जन्मे जय पुनीत करता तो ऋषीरावो परी एकाठवला संदेह तो सांगी जय मज श्री गणेश नमस्कार सुद्धा साष्टांगपणे साधू संताला सद्गुरू नमस्कार। या ठिकाणी जन्मेजय राजा वैशंपायन ऋषीला तो म्हणू लागला, हे गुरुवर्या आणि तुम्ही या सर्व पापातून मुक्त करणारे आहात, तरी माझ्या मनामध्ये एक संशय आलेला आहे आणि थोडा तुम्हाला विचारतो आणि तो निरसन करा। तरी रघुरायापासून विजयादशमी झाली कैसनी हे आता घाली श्रवणी मुनीश्वर हे ऋषीवर्या, जो रघुराजा आहे त्या रघुराजेपासून विजयादशमी आणि कसे निर्माण झाले, विजयादशमीचं महत्व कसं वाढलं आणि ते या ठिकाणी आणि मला जरा समजून सांगा असा वैशंपायन ऋषी विचारू लागले। तो दशमीचे दिवशी जाते सीमा उल्लंघनाचे आणि पूजिती शमी शिकवणे गुणे। विजयादशमीच्या दिवशी आणि सीमेपर्यंत जात आहेत आणि त्याच्यातणार आणि त्या ठिकाणी असणारं जे सोंदडीचं झाड आहे शिव आहे आणि त्याची पूजा का बरं करत आहेत, कशामुळं करत आहेत ते जरा मला सविस्तर सांगा असे राजा विनंती करू लागला। मग म्हणे वैशंपायन परिशराया ते वचना आता दसरियाचे कथन सांगो तुझा। वैशंपायन म्हणते राजा आणि आता सावध हो आणि जो दसरा आहे विजयादशमी आहे आणि त्या विजयादशमीचं महत्व या ठिकाणी मी तुला सांगतो आणि जरा सावध चित्त नाही का। तरी दसरियाची कथा पूर्वी धर्मे पुसली अनंता देवे सांगितली पंडुसुता ते ऐके आता। वैशंपायन म्हणतात राजा, तुझे पूर्वज असणारे पांडव आहेत ते अरण्यावर आहेत आणि त्यावेळेस राजा धर्मानं आणि असना कृष्ण भगवंताला आणि विजयादशमीची कथा विचारली होती। मागा सत्ययुगा माझारी रघुराजा महाधनुर्धारे त्याची अयोध्या नामनगरी असे परम पवित्र। वैशंपायन ऋषी जन्मेजय राजा संध्या राजा आणि तुझ्या वंशामधला जो रघुराजा आहे आणि तो फार आणि धनवंत आहे, सर्वभौम राजा आहे आणि अयोध्या नगराचा आणि एकचक्री तो राजा आहे। राजाचे वेदपरायण महाशास्त्रज्ञ संपन्न 14 विद्या निपुण जाण 64 कळा। हे राजा, तो रघुराजा 4 वेद 6 शस्त्र 18 पुराण 14 विद्या याच्यामध्ये असला तो प्रवीण आहे, एवढा महान मोठा आणि ज्ञानी राजा आहे। तो देवदत्त नामे ब्राह्मणा तो पैठणी असे जाण त्यासी एक पुत्र सुलक्षण कोस्त नामे। वैशंपायन ऋषीने विजयादशमीचं महत्व सांगायला सुरुवात केलं। हे राजा आणि पैठण नाथ महाराजांचा आणि त्या असणारा देवदत्त नावाचा तो ब्राह्मण आहे आणि त्या ब्राह्मणाचा आणि मुलगा कोस नावाचा आहे असा तो पैठण नगरामध्ये आणि सुखानं राहत आहे। तो वय प्रौढ होऊन मनी विचारी आपण की वेदशास्त्राचे अभ्यास न करावे कोणाजवळी। त्यावेळी तो ब्राह्मण विचार करू लागला की आता आपण वेदांचा अभ्यास, पुराणांचा अभ्यास, विद्यांचा अभ्यास आणि आता आपण कुणाकडे करावा, कुठं करावा असा तो विचार करू लागला। या परी करीतसे चिंता तव एक द्विजाला वचिता तेने सांगितली पुण्य कथा वर तंतुची।
कुठे मिळतील, केव्हा गाठ पडल असा विचार करत असताना आणि पैठणमध्ये असणारा आणि एके दिवसात एक ब्राह्मण आलेले आहेत आणि ते ब्राह्मण असणारा वरतंतू या ब्राह्मणांचं नाव सांगू लागले. म्हणे बडोजे नाम नगरी तेथे वरतंतो ऋषी सदाचारी वेदशास्त्री अति कुसरी जाणे विद्या. ते ब्राह्मण सांगत आहेत की बडेचे नावाचं गाव आहे आणि त्यात असणारं वरतंतू नावाचे ब्राह्मण आहेत. ते ब्राह्मण सर्व विद्यामध्ये असणारे निपुण आहेत आणि त्या ठिकाणी तू गेलास तरी तुला सर्व विद्या आणि शिकायला मिळतील. आणि कोणी कोस्त ब्रह्मचारी म्हणा माझी विचारी मग पितयासी पुसणी झड करे निघता झाला. आणि तो कोस्त ब्राह्मण विचार केला की म्हणजे या गुरूंचं नाव सांगितलेलं आहे तर आता आपण तिकडे जाणे योग्य आहे. त्यावेळी तो वडिलांच्या जवळ गेला, वडिलाला नमस्कार केला आणि वडिलाला आणि कोस्ताकडे जाण्याची परवानगी जो मागू लागला. तो बडोजेसी आला वरतंतूचे घर पुसो लागला तो एके विप्रे दाविला अवरू त्याचा. तो बडेचे गावाला आलेला आहे. आल्यावर एका गावातल्या ग्रामस्थानं विचारलं या वरतंतू ब्राह्मणांचं घर कुठं आहे असं विचारलं त्या ब्राह्मणानं आणि त्या वरतंतूंचं घर त्यांना दाखवलं. मग गणेशा करुणी नमन वाडी आताला जाण तव वरतंतू ब्राह्मण बैसला असे. तो दारामध्ये गेलेला आहे आणि दाराच्या वर गणपतीचं चित्र आहे आणि त्या गणपतीला साष्टांग प्रणिपात केला. वाड्यामध्ये प्रवेश केल्या बरोबर वसरीला बसलेले वरतंतू दिसले आणि जमुना त्यानं दोन्ही हात जोडून नमस्कार केला. कोस्ते घातले दंडवत साष्टांगी केला प्रणिपात त्राये त्राये म्हणून हात जोडून उभा राहिला. आणि कोस्त ब्राह्मण वाड्यात गेल्यानंतर नमस्कार केला, जवळ घेत आणि अगोदरतना लोटगण घालत गडबड लोळत गेलाय आणि दोन्ही हात जोडतना त्यांच्या समोर तो वाढलेला आहे. धन्य धन्य मी झालो. मग वरतंतो संभोकिता सन्माने बहु आश्वासित कोटोनी येणे झाले पुसत अपेक्षित काय असे. वरतंतू ब्राह्मणाने त्या आलेल्या ग्रस्ताला आणि बसायला सांगितलेलं आहे आणि त्यांचा थोडासा पाहुणचार केला, आतिथ्य केलेलं आहे आणि त्यानंतर आणि आपले आगमन कुठून झालं, माझ्याकडे येण्याचं काय कारण आहे असं वरतंतू त्याला विचारू लागले कोस्ताला. तो कोस्त बोलिला मनीचे सर्व संगत झालं म्हणे स्वामी अर्थ मजला विद्याभ्यासी. त्यावेळेस विचारल्यानंतर कोस्त म्हणू आपल्या मनात जे आहे मनामध्ये कोणता हेतू देऊन आलेला होता आणि तीच सर्व कथा आणि वरतंतू ब्राह्मणाला सांगितली आणि मला वेदाध्ययन करायचं आहे. ब्राह्मण संतोषेत तास्तू म्हणत मग मुहूर्त काढून यात येता वेदासे आरंभित तया कोस्त शिष्या. आणि त्यावेळेस त्या वरतंतू ब्राह्मणाने एक चांगलं सुंदर असं मुहूर्त पाहिलेलं आहे. कोणतं मुहूर्त की आपल्या शिष्याला सर्व विद्या अवगत व्हावी असं असणारं पर्वकाळ असा मुहूर्त पाहिला आणि त्या मुहूर्तावर या कोस्ताला आणि विद्या द्यायला सुरुवात केली. वेद झाले चारी शास्त्रे संपूर्ण अवधारे चतुर्दश विद्याची कुसरी झाल्या पूर्ण. आणि वेद तंतुरी एवढं असणारा कसरत केली त्या ग्रस्तात असणारा की 4 वेद जे सांगितलेले आहेत, सर्व शास्त्र सांगितलं, 14 विद्या जे त्याला दिल्या आहेत आणि तो यत्ना विद्यार्थी आणि कोस लावून आपल्या गुरुपासून घेतलेली विद्या तो शिकू लागला. कोस्त झाला वेद नारायण सकल विद्या परिपूर्ण मग गुरुशी नमस्कारुना बोलता झाला. कोस्त सर्व विद्येमध्ये तो प्रवीण झाला आणि वेदो नारायण झाला आणि त्या यत्ना त्यानं दोन्ही हात जोडून आणि आपल्या वरतंतू गुरुला काय विनंती करू लागला. म्हणे स्वामीचे कृपे करुणा विद्या झाल्या मजसी पूर्ण तरी गुरु दक्षिणे लागुना करावी आज्ञा. आणि त्यावेळेस तो कोस असणाऱ्या वरतंतू गुरुला म्हणताय आणि स्वामी गुरु महाराज
तुमच्या आशीर्वादानं तुमच्या कृपेनं सर्व विद्या रत्न मला अवगत झालेल्या आहेत, सर्व विद्या आलेल्या आहेत. तर कृपा करू रत्नारा काही आता गुरुदक्षिणा तुम्ही मागा असा कोस रत्नारा विनंती करू लागला गुरुजी. कोणी म्हणे ब्राह्मण मज दक्षिणा पावली जाण तुझ विद्या झाली पूर्ण त्याची सुख अम्मासे. अरे बरं तंतू कोस्ताला सांगत आहेत बाबा, तू सर्व विद्यामध्ये प्रवीण झालास, तू सर्व विद्या शिकलास, याच्यामध्ये मला समाधान आहे, आनंद आहे. आणि तुझ्याकडून काय असणारा मला गुरुदक्षिणा नको आहे. परे आग्रह येरो बोलिला चरणी नम्र भावे लागला स्वामी आज्ञा कीजे मजला गुरु दक्षिणेची. आणि कोस्तानं पुन्हा वर तंतूच्या चरणावर गुरु मौलींच्या चरणावर डोकं ठेवलं, हात जोडून विनंती केली काहीतरी असणारा तुम्ही मला वर असणारा गुरु दक्षिणा मागा असं वारंवार तो विनंती करू लागला. दक्षिणे विने नाही सुफळा हे शास्त्रे बोलती सकळ तरी ववनी कृपाळ आज्ञा देणे. आणि कोस आपल्या गुरुला सांगत आहे, गुरु आणि तुमच्याकडून मी विद्या घेतलेली आहे आणि ती विद्या काहीतरी गुरु दक्षिणा दिल्याशिवाय आणि ती सफल होऊ शकत नाही असं आपलं शास्त्र सांगत आहे, वेद सांगत आहे, धर्म सांगत आहे. तर याच्यातनं माझ्याकडून काहीच येत ना, तुम्ही गुरु दक्षिणा घ्या असे विनंती करू लागला. मग तो कंटाळोनी मुनिवरा मनी आग्रह बोलसी उत्तर दक्षिणा देतोसी तरी परी करो माझे वचन ऐके गा. आणि वारंवार नको म्हणत असताना आपला शिष्य देणारा आणि गुरु दक्षिणा घ्या विनंती करत आहे, त्यांनाही नको म्हणण्याचा कंटाळा आला. तर त्यावेळेस वर तंतू म्हणतायत बाबा तू गुरु दक्षिणा देतो म्हणत आहेस, तर मी आता तुला सांगतो आणि ऐक. समुद्र विद्या झाल्या पूर्ण तरी चतुर्दश कोटी द्यावे धन ते एकाची दात्यासी मागून आणावे पयाई. आणि त्यावेळेस मागणाऱ्यानं काय मागितलं, तुला 14 विद्या आणि प्राप्त झालेल्या आहेत, तुला 14 विद्या अवगत झाल्या आहेत, तुला 14 विद्या सफल झालेल्या आहेत. तर तू काय कर 14 कोटी आणि असं द्रव्य येत ना मला दे, पण कसं दे, एकाच दात्याकून दे, चार चौघाकून तू मागून आणशील तर ते मला चालणार नाही असं असणार वरतंतू म्हणू लागले. 10 चोनी आणीसी ते मीने घे परियसी जरी एकाची पासोनी आणीसे तरीच घेणे. आणि वरतंतू शिष्याला सांगत आहेत बाबा तू 10 लोकांकडून असणारा घेऊन येशील ते मला चालणार नाही, एक कोणीतरी असणारा दान बघ आणि त्याच्याकडून 14 कोटी असणारं दान घेऊन ये असं वरतंतू म्हणू लागले. भारतात कोस्ता ऋषी हिंडो निघाला प्रतविसी मग मंडलिक राजाचे याची तसे धनाई. आणि वैष्णव पंचंड हे राजा हे भारत म्हणजे असणार जन्मी हे राजा आणि तो कोस्त ऋषी असणारा आपल्या गुरुला दिलेला शब्द सत्य करण्यासाठी ही सर्व पृथ्वी रत्न तो हिंदू लागला. जे मांडलिक राजे आहेत आणि त्या मांडलिक राजेकडे जाऊन काय म्हणू लागला, आईसे भूमंडळ हिंडता पाये तो विद्या परिपूर्ण वय परिचिंता क्रांत होव निराये बैसला तोय. आणि सर्व पृथ्वी हिंदू असतो तरी विद्या पूर्ण झाली असते, पण आता गुरु दक्षिणा द्यायची आहे, आपल्याला विद्या पूर्ण झालेली आहे, गुरुच्या उपकारातून उतराई व्हायचं आहे आणि आता एवढं धन आता आपल्याला कोण देणार आहे याच्यासाठी असणार तो एका ठिकाणी चिंताक्रांत बसला, दुःखी झालेला आहे. येणे परी चिंता तूर बैसला मग रघुराजा ऐकिला जो सूर्यवंशी असे भला अयोध्येशी. कोस्त ऋषी चिंताक्रांत बसलाय आणि त्याच्याजवळ असणार एक ग्रस्त आलेला आहे. त्या ग्रस्तांचं महाराज नमस्कार नमस्कार, काय एवढं चिंताक्रांत बसलं, काय तुमच्या चेहऱ्यावर पडलेला आहे, उतरलेला आहे. आणि त्यावेळेस सांगितलंय की बाबा मी विद्या शिकलेलो आहे आणि मला 14 कोटी
आणि द्रव्य रत्न माझ्या गुरुराजाच्या एवढं कोण देणार आहे? तर त्यावेळेस तो म्हणू लागला, का चिंता करताय? आम्ही त्या पती असणारा तो रघुराजा आणि तो निश्चित तुम्हाला देईल असं त्यांनी निरोप दिला. चिंता दुर्बैसला तो रघुराजा ऐकिला तो सूर्य अंशासे भला अयोध्येस ऐकोनी निघाला तो ऋषी उभा केला रघुरायापाशी परितेने केले यज्ञदानाशी ब्राह्मणी लुटिले. आणि असं ऐकल्यावर पोस्त ऋषी उठले आणि अभिधेयचा रस्ता धरला. आम्ही त्या नगरामध्ये गेलात आणि त्या रघुराजाच्या दारामध्ये राजवाड्यामध्ये गेले. तर त्याच्यातनं त्यांना काय ऐकायला मिळालं की रघुराजानं यज्ञ केला आणि सर्व असणारी आपली संपत्ती आणि ब्राह्मणाला दान दिलेली होती. यज्ञांती सर्व धन सामुग्री लुटिली होती द्विजवरी अश्वराजा सेवकाज्ञा करी की ऋषी पूजा अनावी. त्यावेळेस राजानं यज्ञ केला आणि धन ब्राह्मणाला वाटणं वेगळं आणि लुटणं वेगळं. लुटायचं म्हणलं की मागचा न विचार करता आणि राजानं सर्व लुटलेलं होतं. आणि प्रधानाने सांगितलं, महाराज आणि एक ब्राह्मण आलेला आहे आणि त्याला बोलवून मग राणी तयवेळी मृणमय पात्रे आणली परीळ गाडगी घेऊन आले राणी ते प्रधानानं ब्राह्मणाला बोलवलंय. राजाने त्या ब्राह्मणाला सिंहासनावर बसवलं. ब्राह्मणाचा असणारा नमस्कार केला आणि तेवढ्यामध्ये रघुराजाची पत्नी महाराणी असणारा आणि हातामध्ये असणारं साहित्य या ब्राह्मणाची पूजा करण्यासाठी घेऊन आले आहे. तर तिच्याकडे असणार कुठली भांडी आहेत? जे खापराची भांडी आहेत आणि ते खापराची भांडी घेऊन आली. हाती गाडगे परियळ करणी ताडपत्र नेसली पातळा ऐसे विपरीत दे कोणी विकळा झाला ऋषी. आणि राजाची राणी आल्याबरोबर ब्राह्मणानं त्या राणीकडे पाहिलेलं आहे. त्या राणीच्या हातामध्ये असणारं ब्राह्मणाला पाणी देण्यासाठी गाडगेत पाणी आणलेलं आहे. पाय धुण्यासाठी गाडगेत पाणी आणलेलं आहे. राणीच्या अंगावर गुंजबसुद्धा सोनं नाही. कानामध्ये असणार कुठल्याही प्रकारचं नाही. फक्त गळ्यामध्ये आहेरले नसणार 2 डोरले आहेत आणि असणारे एक फाटकी असणारी साडी राणी नेसलेली आहे. हे ब्राह्मणानं बघितल्याबरोबर ब्राह्मणाच्या मनामध्ये थोडासा विकल्प निर्माण झाला. राय केले चरण क्षाळना वरी राणी घाली जीवन मग विप्र चरण पुसून आलिंगिले हृदय. आणि राजाने या ब्राह्मणाचे पाय आपल्या तळहातामध्ये घेतलेत आणि राणी बोतून त्या गाडीवरून गाडीनं पाणी होत आहे. राजा आपल्या हातानं ब्राह्मणांचं पाय धुत आहे आणि राजाच्या खांद्यावर उपरणं त्या उपरण्यानं ब्राह्मणाचं पाय पुसलाय आणि पाय उठलं. राजे नाचणार त्या पायाला नतमस्तक झालं आणि आपल्या हृदयाला पाय कवटळलेले आहेत. राजानं परी केले गंधाक्षरा दुपादी समस्त तांबूल देवनी होय पुसता गमन ऋषीचे. आणि राजानं ब्राह्मणाच्या कपाळात गंध लावलेला आहे. गंधावर अक्षिरा लावलेल्या आहेत. गळ्यामध्ये फुलांचा सुंदर असा हार घातलेला आहे. पुन्हा राजानं दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि विचारलं, महाराज आमच्याकडे आपल्या येण्याचं काय कारण आहे? असा राजा या पोस्त ब्राह्मणाला विचारू लागला. परी ऋषी वावनी चकिता मने राया पुरले अर्थ दात्याची सामुग्री दे कोणी तेत मागावे काही. त्यावेळेस असं राजा म्हटल्यानंतर ब्राह्मण म्हणताय, हे राजा आणि जो दान देणार आहे त्या दात्याची सामुग्री बघून त्याचं सर्व ऐवज बघून असणार आणि मागण्याची आता वासना राहिलेली नाही, मागण्याची इच्छा राहिलेली नाही असा तो ब्राह्मण राजाला म्हणू लागला. गरी पात्रे मृतिकेची जाणा राणीवरी नाही वाल मात्र स्वर्ण तरी काय मागवये मागत्या लागून म्हणून मुखची राहावे. तो ब्राह्मण म्हणून लागला राजाला की तुमच्या घरामध्ये असणार मातीची भांडी आहेत, गाडगी आहेत, राणीच्या अंगावर गुंजवत सोनं नाही
नाही. मग एवढी तुमची परिस्थिती डोळ्यानं दिसल्यानंतर आणि काय मागावं न मागण्यापेक्षा आपण गप्प राहावं. आपला असणार टाकलेला शब्द जर एखाद्यानं जिरत असेल तर बोलावं, नाहीतर मौन राहिलेलं बरं असा तो ब्राह्मण रघुराजाला म्हणू लागला. तो म्हणे चक्रवर्ती चिंता न कीजे वेदमूर्ती, जे अपेक्षा असेल चित्ती ते सांगावी पयाय. हा राजा सूर्यवंशी कुळामधला आहे. सूर्यवंशी कुळातील राजा होता आपला. सत्व जाऊ दिलं नाही, ते गेला तरी चालत पण सत्व जाता कामा नाही. आणि राजा रघुराजा म्हणताय हे वेदमूर्ती भूदेवा, आणि तुमची काय इच्छा आहे अहो ती आम्हाला कळू तर द्या. तुम्ही मागणं मागा, तुमचा शब्द आम्ही खाली पडू देणार नाही असा. आणि रघुराजा या आणि कोस्त ब्राह्मणाला म्हणू लागला, आम्ही तुमचे सेवक, आज्ञा करणे आवश्यक. ईश्वर उन्हे नाही देक, तो पुरवी लारताई. रघुराजा सांगत आहे हे भूदेवा, आम्ही तुमचे सेवक आहोत आणि तुम्ही नुसतं सांगावं. आणि असणारा सर्व इच्छा पूर्ण करणारा तो रुक्मिणीपती पांडुरंग आहे. देवादी देव असणारा सर्व करता करवित आहे. आपण मात्र निमित्त आहोत तो भगवंत, आणि निश्चित आपली इच्छा पूर्ण करील. मग म्हणे तो ब्राह्मण म्या विद्याभ्यासिल्या पूर्ण, आता गुरु दक्षिणा देणे म्हणून आलो येते. तो ब्राह्मणाच्या मुखातून शब्द निघाला, हे राजेश्वरा मी इथं का आलेलो आहे. मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या ही अभ्यास एका गुरुकुळी घेतलेला आहे. आणि मला गुरु दक्षिणा द्यायची आहे, आणि गुरुला दक्षिणा द्यायची आहे म्हणून मी आणि तुमच्याकडे आलेलो आहे. परी हे विचित्र देखून हव्य पात्री तुमचे वर्तन, नाही वालभरी स्वर्ण राणीवरी. तो कोस्त ब्राह्मण सांगते राजा, हे तुमची परिस्थिती पाहिली. माझं पाय धुण्यासाठी गाडग्यामध्ये पाणी आणलं, माझ्या पेण्यासाठी गाडग्यामध्ये पाणी आणलं, आणि राणीच्या अंगावर हे गुंजवत बसणारं सोनं नाही. मग तुम्हाला काय मागावं असा माझ्या मनामध्ये थोडा विकल्प, थोडा संशय आला, म्हणून मी राजा गप्प होतो. ऐसी देखोनी तपसिद्धी स्थिर न राहे माझी बुद्धी, तरी हा आपुलाची विधी सुजान राया. आणि त्यावेळेस राजा आणि माझी बुद्धी असणारी स्थिर राहत नव्हती. राजा देईल का नाही, देईल का नाही, माझं काम होईल का नाही असं माझ्या मनामध्ये चलविचल होत होती. पण हे राजा तू सुजान आहेस, तू महान मोठा बुद्धिवंत आहेस, ज्ञानी आहेस असा कोस्त ब्राह्मण आणि रघुराजाला बोलू लागले. कोणी म्हणे भूपती दक्षिणा देणे आहे किती, ते सांगावी वेदमूर्ती 14 कोटी म्हणून या. आणि राजा कोस्त ब्राह्मणाला हे वेदमूर्ती, हे भूदेवा, आणि तुमच्या गुरुला दक्षिणा किती द्यायची आहे असं रघुराजानं विचारल्यानंतर तो कोस्त ब्राह्मण म्हणताय राजा, आणि 14 कोटी आणि एवढ्या असणारा धन आणि गुरुला द्यायचा आहे, गुरुनं मागितलेला आहे. परम प्रतापी तो रघुराव, मने मनी न धरावा संदेव, आशा पूर्वील देवादिदेव तुमची स्वामी. आणि तो महापराक्रमी राजा असणारा, धैर्यवंत राजा असणारा ब्राह्मणाला सांगत आहे महाराज, आणि तुम्ही असणारा थोडा धीर धरा, आणि तुमची इच्छा आणि तो रुक्मिणीपती असणारा पांडुरंग असणारा विष्णू परमात्मा आणि पूर्ण करतील असा राम असणारा रघुराजा सांगू लागला. 4 दिवसा संधी मुहूर्ती कार्य होईल, द्यावी मुदती आयुष्य प्रार्थनीय भूपती राहावी विप्रा. राजा म्हणत आहे भूदेवा, तुम्ही 4 दिवसाचा कालावधी मला द्यावे, 4 दिवस थांबावं माझ्या राजधानीमध्ये, आणि 4थ्या दिवशी असणार आणि तुम्हाला जे रत्न काय करीन, आणि तुमची 14 कोटीची असणारी सर्व असणारी संपत्ती मी देईन असा रघुराजा सांगू लागला. माग बोलावणी मंत्री सुमती त्या सांगत असे भूपती, की या द्विजा देणे
या ब्राह्मणाला 14 कोटी असणार संपत्ती द्यायची आहे, तर याच्यातनं तरतूद कुठं करायची, कुठून असणारी जमा करायची आणि कशी द्यायची असणारी सांगा. तो बोलिला सुमंत, कोटूनही येणार नाही वित्त, प्रथवीचे जे राजे समस्त ते होतील यागी. सुमंताने सांगितलं, महाराज आता आपलं येणं कुठून राहिलेलं नाही. जे आपले मांडलिक राजा आहेत त्या मांडलिक राजाने सर्वांनी संपत्ती आणून दिलेली आहे. आता कुठून असणारा आपल्याला येणं राहिलेलं नाही. आता काय करायचं. मात्र राहिले स्वर्ग भुवन, इंद्र नाही दिले धन, आयुष्य ऐकता नृपनंदन काय बोले. आणि सुमंत प्रधानात सांगितलं, सर्व पृथ्वी आपण जिंकलाय, सर्वांनी आणून दिलेला आहे, फक्त स्वर्ग लोक राहिलेला आहे. देवाचा राजा तो इंद्र देवाने मात्र दिलेलं नाही असं म्हटल्या बरोबर आणि तो रघु राजा आणि सुमंताला काय म्हणताय. राव म्हणे अवधारी, स्वारी करावी इंद्रावरी, म्हणून सैन्य केली हक्कारी शीघ्रवत. राजा म्हणू लागला की आता आपली स्वारी, आपला निधुवत्तर इंद्र देवाकडे आहे, तर आता आपली सर्व चतुरंग सेना सिद्ध करा. गावामध्ये दौंडी पेटवा आणि की काही सेने बाहेर गेले आहेत ते सर्व सेना आपली जमा करा. आणि भूदेवा बोलाविता म्हणे मुहूर्त द्याजी त्वरित, जाणे असे मातेत स्वर्ग भुवनासी. राजानं ताबडतोब असणारे ब्राह्मण बोलवले, आपले गुरुरत्न वसिष्ठांना बोलावलं, ब्राह्मण सर्व असणारे पंचांग घेऊन आलेले आहेत. आणि राजा विचारलं, महाराज काय आपली आज्ञा. आणि रघु राजाने सांगितलं, इंद्र देवावरच युद्धासाठी जायचं आहे, त्याच्यासाठी असणं आम्हाला आणि सोमवत असणार करून द्या. या ब्राह्मणाची 14 कोटी असणार आणि संपत्ती द्यायची आहे, याच्यासाठी असणार मुहूर्त हुडका. म्हणे विचारिती ब्राह्मणा, तवा अश्विन शुद्ध दशमी जाण, आणि नक्षत्राचे श्रवण तय दिवसी. अश्विन महिना दशमी आणि त्या दिवशी असणारं श्रवण असणारं नक्षत्र आहे, हे मुहूर्त ब्राह्मण काढून देऊ लागले. उत्तम मुहूर्त नेमिले, मकरी चंद्राचे कळले, मग रायाशी सांगितले तये मुहूर्त. उत्तम असं मुहूर्त ब्राह्मणाने असणार राजाला सांगितलेलं आहे आणि मगर नक्षत्रामध्ये असणार चंद्र आहे असा सर्व योग जुळून येणारं नक्षत्र आणि असणार ब्राह्मणाने राजाला सांगितलं की आजी चंद्राचे मकरी, तरी दक्षिणे करावी स्वारी. आज असणारा चंद्र मगर नक्षत्रामध्ये आणि दक्षिण दिशेला स्वारी करण्यासाठी असणार, दक्षिण दिशेला जाण्यासाठी असणारा चांगला योग आहे असे ब्राह्मण राजाला सांगू लागले. सन्मुख चंद्रावधारी गमनी द्रव्य लाभ. आणि समोर चंद्र असल्यानंतर जाताना आपल्या समोर चंद्र असावा आणि चंद्र समोर असल्यानंतर आणि धनयोग आहे. ऐसे ब्राह्मणी सांगितले त्या रायासी मानवले, मग प्रधाना म्हणितले की हा करा सैन्य. ब्राह्मणाने राजाला सांगितल्यानंतर राजालाही आनंद झाला. राजानं प्रधानाला सांगितलं, आता आपली चतुरंग सेना सिद्ध करा आणि चालायला सुरुवात करा. तो प्रधान काय करीत सैन्य हा कार्य पाठवणी दूतानी वस्त्रे असे धाडित राजग्रासी. आणि प्रधानानं ताबडतोब आपली चतुरंग सेना सुसज्ज केली. राजाच्या घराकडं आणि राजाला युद्धाला जाण्याची जी कपडे आहेत आणि ते असणाऱ्या राजघराकडे राजानं प्रधानानं पाठवली. ऐसा त्वर गजरू झाला, इतक्यात नारद तेथे पातळा, चरित्र पाहुनी स्वर्गी गेला इंद्राजवळी. नारद स्वामी जिथे आलेले आहेत हे सर्व पाहिलं आणि ताबडतोब नारदांची स्वारी असणारा स्वर्गामध्ये इंद्रदेवाकडे गेले आणि इंद्रदेवाला काय सांगितलं. मुनी सांगता होय इंद्रासी, काय निश्चिंत वैसलासी, तुझवरी चालवणी पर्यासी आला रघुराव. नारद मुनी इंद्रदेवाच्या जवळ गेले. इंद्रदेवाला सांगितलं, राजा अरे काय निवांत बसलाय, तुला झोप लागली काय. मृत्यू लोकातला अविद्य नगराचा रघु राजा आणि तुझ्यावर स्वारी होत ना, तुझ्याकडे युद्धासाठी तो येऊ लागलेला आहे. तो अयोध्येचा भूपती, सूर्यवंशीचा सेनापती,
घेईल स्वर्ग. तो राजा इतर वंशातला नाही, सूर्यवंशी बदलतला राजा आहे. वशिष्ठांचा तो शिष्य आहे, अमित्र नगराचा राजा आहे. आणि तो आल्यानंतर असणारा एका क्षणावर रत्ना तुटकीच रत्ना तो इंद्रपुरीचं राज्य घेईल असं नारद स्वामी इंद्रदेवाला सांगतात. ऐसे नारद बोलिला तव इंद्र गुरु बोलाविला, तया सांगितले वचनाला नारदाचे. इंद्रदेव उठलेले आहेत, ताबडतोब आपल्या गुरुला बोलावून घेतलं आणि नारद स्वामींनी जे काही सांगितलेलं आहे आणि ते ताबडतोब गुरुला सांगितलं. आणि गुरु काय म्हणतात? कोणी बोलिला देव गुरु इंद्रा एकपा विचारू, रघुजवळी आलासे द्विजवरू याच्या वया द्रव्य. बृहस्पती इंद्रदेवाला सांगत आहे, इंद्रा रघुराजेच्या जवळ एक ब्राह्मण आलेला आहे, तो दक्षिणा मागण्यासाठी असणारा ब्राह्मण आलेला आहे. परी यारो केला विश्वजित यज्ञ, दश दिशा जिंकोणी आणले सुवर्ण, ते यज्ञांती निशेष द्विजा जाणतेने दिधले. रघुराजाने काय केला? विश्वजित यज्ञ केलेला आहे आणि सर्व 10 दिशा जिंकून सर्व सोनं आणलेलं आहे आणि यज्ञ पार झाला आणि सर्व संपत्ती असणाऱ्या ब्राह्मणाला रघुराजेनं वाटलेले आहे आणि आता त्याच्यापाशी काही राहिलेलं नाही आणि तो ब्राह्मण दक्षिणा मागण्यासाठी आलेला आहे. ऐसी झाली नवल परे, द्रव्य नाही तयाचे मंदिरे, म्हणून तुम्हावरी स्वारी मांडली तेने. तोच ब्राह्मण द्रव्य मागण्यासाठी आलेला आहे. त्याच्या घरी आता कुठल्याही प्रकारचं द्रव्य राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे असणारा तो तुमच्यावर युद्धासाठी राजा आलेला आहे असे बृहस्पती इंद्रदेवाला सांगतात. आता तुम्ही एक करणे द्रव्य तयासी पाठविणे, तरीच येते होय नंदने निश्चिंत तुमचे. इंद्रदेवा आणि तो राजा इथे यायच्या अगोदर त्याच्याकडे असणारा संपत्ती पाठव, तर तू सुखाने या खुर्चीवर या जागेवर या ठिकाणी असणार इंद्रपूरला असणार तू नांदशील, नाहीतर तुझं आसन धोक्यामध्ये आहे असे बृहस्पती सांगू लागले. मग इंद्र काय केले, राजराजाशी बोलाविले, सकळ व्रत त्यासे कथिले, तये वेळे इंद्रदेवानं काय केलं? गुरुच्या शब्दाला मान दिला आणि आपला जो असणारा कुबेर आहे, सर्व राजांना तो कर्जावर रक्कम देणारा राजराजा म्हणजे कुबेर, त्याला बोलवला आणि काय सांगितलं? म्हणून तुम्ही अवेतेवरी वर्षावकी जे कनक धारे, सतत औट घटिका भरे जावो निया. इंद्रदेवानं कुबेराला सांगितलं की आता अविद्य नगरावर तुम्ही जावं आणि 3.5 तास आणि सोन्याचा पाऊस त्याच्यात नर पाडा असा देवाचा राजा इंद्र आणि कुबेराला त्यानं आज्ञा दिलेली आहे. ऐसे इंद्रे सांगितले, तव कुबेरे काय केले, हेम वर्षवासी आरंभिले अयोध्येवरी. राजानं सांगितलेलं आहे. मग तो कुबेर उठला, अविद्य नगरावर गेला आणि सोन्याचा पाऊस असणारा तो कुबेर अविद्य नगरावर पाडू लागला. ते वृक्षाचे शमीचा त्यावरी दिग झाला स्वर्णाचा, तव निशांती पूर्व दिशेचा उजळला भाग. कुबेराने केव्हा पाऊस पडला? रात्री पाऊस पडला. कुठं पडला? अविद्य नगरावर पडला. जिथं पाऊस पडत होता त्या ठिकाणी असणारा सौंदर्याचं झाड होतं, त्या झाडावर असणारा सोन्याची धार लावली आणि असणारा 3.5 तास बद सोनं पडलेलं आहे. आणि सकाळी उद्यानच्या निमित्त आणि कैके असे पुराणी किया पुटा वृक्ष म्हणवणी, हेही भारत तुझ लागवणी असावे विदित. सोन्याचा पाऊस रात्री पडलेला आहे, सर्व लोक झोपले, कुणाला काही जवळ नाही, पण सकाळी दिवस उगवल्या
चमकू लागलं. आणि त्या सौंदर्याच्या झाडाच्या बाजूला आणि आपट्याचं झाड आहे आणि त्या ठिकाणी तोही त्या सौंदर्याच्या शेजारी ते झाड आहे. तो शेजी तरुवर होता म्हणून तेही सत्य भारता आपुटा शमीची वार्ता नव्हे असत्य. आणि त्या सौंदर्याच्या झाडाच्या बाजूला आपट्याचं झाड होतं. अशा वैष्णव पाहिजे असणाऱ्या जन्मेजय राजाला सांगत आहेत राजा ही असणारा पुराणातली कथा आहे आणि आपटाने सौंदर्य काही खोटं नाही सत्य आहे असे वैष्णव पाहिजे म्हणतात. जवर रविबिंब प्रकाशले तव तुती द्रव्ये देखिले पर्वताईसे पसरिले ढिग तयाचे. हे रात्री कार्य घडलेलं आहे. सकाळी दिवस उगवला आणि दिवस उगवल्यावर असणाऱ्या सेवकाने या सौंदर्याच्या आणि आपट्याच्या झाडावर आणि सोन्याचा ढिगारा सेवकाने पाहिला आणि पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं मग ते दूत धाविनले त्या हिरायासी निवेदिले की द्रव्य संभव्य पसरिले चहूकडे जी. सेवकाने पाहिलं आणि ताबडतोब राजवाड्याकडे त्यांनी धाव घेतली आणि राजाला नमस्कार करून सांगितलं महाराज आणि अमोल रत्नाच्या सौंदर्याच्या आणि आपट्याच्या झाडावर आणि सोन्याचा ढीग बनलेला आहे चौकड सोन असणारं विस्कटलेलं आहे असं सेवकाने राजाला सांगितलं. आणि कोणी राया स्वज झाले सोय यवनी जव पाहिले तव सुवर्णमय देखील यावर सकळ. असं राजाला सेवकाने सांगितल्याबरोबर राजाला आश्चर्य वाटू लागलं नवल वाटू लागलं. अरे म्हणजे भूतोना भविष्याचं कुठं असतं काय सोन्याचा पाऊस. प्रत्यक्ष राजा पाहिला आला तेव्हाच राजानं पाहिलं आणि राजाला सुद्धा नवल वाटलं. मग बोलावणी ब्राह्मण त्यासी म्हणे नेई सुवर्ण येरू म्हणे काय मज लागून नेववे माता. त्या कोस्त ब्राह्मणाला राजानं बोलावलं दोन्ही हात नमस्कार केला भूदेवा ही तुम्ही मागितलेली दक्षिणा आणि घेऊन जावा असं म्हटल्यावर तो ब्राह्मण राजाला म्हणला राजा अरे काही डोक्यावर कशी घेऊन जाऊ मला एवढं ओझं जाणार नाही 14 कोटी न्यायचं आहे. मग ते राय काय केले हस्ती शकटी द्रव्य भरिले ते ब्राह्मणा संगे दिले तय वेळी. राजाने काय केलं लगेच सेवकाला सांगितलं हत्ती आणा घोडे आणा रथ आणा आणि त्याच्यावर सर्व सोन असणार भरा आणि सर्व सोन हत्तीवर घोड्यावर रथावर भरला. ब्राह्मणाला एका रथामध्ये बसवला आणि रथ असणारा आणि कुणकड चालले. यावरी त्यावर तंतुने 14 कोटी घेतले मोजून आणि उरले ते फिरावून दिदले राया. हे हत्ती रथ भरलेले वरतंतूच्या घराकडे सर्व सोनं चाललेलं आहे. वरतंतूच्या घरी पोहोचल्या बरोबर वरतंतूने काय केलं की आपलं जे बोललेलं आहोत तेवढं 14 कोटी घेतलं आणि बाकीचं असणाऱ्या कोस्ताला सांगितलं आता उरलेलं तू घेऊन जा की 14 कोटीचा नियम असे अधिक मजसी घेणे नसे म्हणे हे म्या सांगितले असे पूर्वीच की. आणि तो ब्राह्मण कोस्ताला सांगत आहे 14 कोटीचा नियम आहे 14 कोटीचा आपण पण केलेला आहे मी 14 कोटी घेतलं हे बाकीच असणार मला काही नको असं कोस्ताला सांगितलं वरतंतूने. मग जे फिरावून आणले ते उरल्या द्रव्यात टाकिले तव कोस्ता ऋषीशी बोलिले रघुराय पयाय. आणि उरलेलं सोनं सर्व कोस्त ऋषी घेऊन अयोध्या नगराला आलेले आहेत. तिथं आल्यानंतर होता रघुराजा आणि कोस्त ऋषीला काय म्हणू लागले राव म्हणे जी महाऋषी हे तुम्ही न्यावे ग्रहासी तुम्हा निमित्ताची परियशी आले असे ये. आणि रघुराजा सांगत आहे कोस्त ऋषीला म्हणू लागला हे सोनं सर्व तुमच्या घरला तुम्ही घेऊन जावा हे तुमच्यासाठी सर्व आलेलं आहे हे आमच्यासाठी आलेलं नाही असा राजा आणि आता कोस्त ऋषीला म्हणतो ऐसे ऐकोनी म्हणे ब्राह्मणा मज नाही द्रव्य कारण म्या गुरु दक्षिणे निमित्त जाण याची ले राया. कोस्त ऋषी
रघुराजाला सांगत आहेत, राजा हे याची मला गरज नाही. गुरु साक्षीतनं मी मागितलं होतं, जेवढं गुरुला द्यायचं होतं तेवढं दिलं, आता बाकीच्याची मला काही गरज नाही असे पोस्ट असणारे रघुराजाला सांगतात. रघुराजा म्हणे त्यासी मी तरी नेगे या द्रव्यासी, असो ब्राह्मण न स्पर्श त्यासी, म्हणून ते त्याची राहिले. तो राजाने तो धन घेत नाही, कोस ब्राह्मणी घेत नाही. म्हणजे धन कुठं राहिलं? हे धन असणार तो आपटाडी असणार सौंदर्याचं झाड आहे आणि त्या ठिकाणी असणार त्याचा ढिगारा राहिलेला आहे. त्याची शमीपाशी स्वर्ण म्हणून प्रतिवर्षी येऊन करोनी शमी पूजन नेतीजन ते तिचे. आणि वैशंपायन राजा म्हणून असणारा या सौंदर्याच्या झाडापाशी असणारा सोनं राहिला आहे. दरवर्षी असणारा आणि त्या सौंदर्याच्या झाडाची असणारा पूजा करत आहेत आणि तिथून काय घेऊन जातात? शमीचे करोनिया पूजन मृतिका घ्यावी मुष्टीतीन, मग ते ग्रही आणून ठेवावी पया. राजा शनीची पूजा करावी आणि तिथली असणार 3 मोठी माती घ्यावी आणि ती माती घेऊन असणार आणि आपल्या घरामध्ये आणून असणार ठेवावे. तेने द्रव्य पावे समृद्धीसी, म्हणून आणावे तयासे. ऐसे श्रीहरी पांडवासी सांगतासे. आणि वैशंपायन जन्मीच्या राजाला सांगतात तिथल्या 3 मोठी माती आणल्यानंतर ती घरामध्ये ठेवायची आणि ठेवल्यावर काय होत आहे? ज्याने आणून ठेवले असणार त्याच्या घरी असणार धन संपत्ती असणार सर्व ऐश्वर्य प्राप्त होत आहे. आणि असणार वैशंपायन म्हणतात जन्मीचे राजा आणि हेच करता असणारे कृष्ण भगवंतानी असणारा नैवेद्य चारण्याच्या असणार पांडवांना वनवासामध्ये असताना सांगितले. कृष्ण